भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा. ऊस गाळप हंगामाच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार. हर्षवर्धन पाटलांची माहिती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये माहिती जाणून घेणार. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेतला जाईल. नुकसानीवर पॉलिसी तयार करून मदत करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना सर्व साहित्याचं किट देणार. पुढील 2 महिने शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मदत. आरोग्य किटसह गहू तांदळाचं वाटप करणार. देवेंद्र फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभाग धावून आला. तर राज्यातील सगळे अधिकारी कर्मचारी यांचा 1 दिवसाचा पगार शेतकऱ्यांना मदतीसाठी देणार अशी माहिती देण्यात आली. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर आता सत्ताधाऱ्यांची टीका. तर दसरा मेळाव्याला राहुल गांधी आणि ओवेसींना बोलवावं. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा. सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना दिवाळी भेट देणार. गोकुळचा महत्त्वाचा निर्णय. मंत्री गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये खासदार सुनील तटकरेंची बैठक. नागरिकांनी कामातील गैरव्यवहाराचा वाचला पाडा. सुनील तटकरे यांनी दिले चौकशीचे आदेश. अनेक योजनांचा बोजबारा उडाल्याचं बैठकीमध्ये चित्र. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. पावसाचं सावट असल्यानं नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार. आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये मेळावा. अतिवृष्टीने मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याला मदतीचा हात. खासदार धनंजय महाडिक यांनी देखील मराठवाड्याला मदत पाठवली. तुषार भारतीय यांची भाजपमध्ये घर वापसी. उद्धव ठाकरेंनी 3 तासामध्ये अतिवृष्टीचा दौरा केला. अनेक राजकीय नेत्यांकडून जनतेला भडकावण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरे यांची विरोधकांवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचं दसरा मेळाव्यासंदर्भात दादरमध्ये बॅनरबाजी. दोन्ही ठाकरे बंधू एकाच बॅनरवर. मुंबई आपली आहे बॅनरवर उल्लेख. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला वाघ असा उल्लेख करत टीजरची सुरुवात ठाकरेंना डिवचलं. अहिल्यानगर शहरामध्ये सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगरच्या पोलिसांना आदेश. दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं. संजय राऊतांचं सूचक विधान. दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होण्याची शक्यता. शिंदेंनी सुरत आणि गुजरातमध्ये मेळावा घ्यावा. मेळावा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस. दसरा मेळाव्याची परंपरा कधीच खंडित होणार नाही. संजय राऊतांचा शिवसेनेला टोला. नवी मुंबईमध्ये आमच्याशिवाय सत्ता नाही. नेता सोडून गेला तरी जनता आमच्यासोबत. शशिकांत शिंदेंचा टोमणा. असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमध्ये सभा रद्द. अहिल्यानगरमध्ये आज होणारी सभा करण्यात आली रद्द.
हिंगोलीमध्ये ठाकरे आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा जनता दरबार एकत्र. महापुरानं जनजीवन विस्कळीत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन. शेकडो नागरिक सहभागी. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानीची पाहणी करत व्यापाऱ्यांसोबत साधला संवाद. संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे दिले निर्देश. रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का. युवासेना सचिव रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. पंढरपूरमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, सर्वत्र घाणीचं साम्राज्य, नागरिकही त्रस्त. अनिल सावंतांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. जालन्याचे कृषी अधीक्षक निष्क्रिय. कृषी अधीक्षकांची त्यांच्याकडे तक्रार करणार आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप. इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला. प्रदूषण कमी झालं. इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. त्यामुळे ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. तामिळनाडूच्या करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचाही समावेश. मंत्री भरत गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये सुनील तटकरेंची आढावा बैठक. नागरिकांकडून जलजीवन योजनेची पुरता बोजवारा उडाल्याच्या तक्रारी. तर बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनानं भ्रष्टाचार केल्याचं नागरिकांकडून गंभीर आरोप. पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळा बाजार. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समोर आणला काळा बाजार. पकडलेला रेशनचा माल हा बेकायदेशीरच. नायब तहसीलदार बालाजी कुदलवाड यांची माहिती. 1.25 ते 1.5 कोटी एकर शेतकऱ्यांचं नुकसान. शेती नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. हिंगोलीमध्ये पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान. आधी सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा. त्यामध्ये कपाशीच्या नुकसानीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत देण्याची संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोलापुरातील सीना नदीच्या महापुरानं शेकडो कुटुंबांवर शोककळा. विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं हजारो पूरग्रस्तांना आता जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. सोलापूरमध्ये राज्यातील आमदारांचा 1 वर्षाचा पगार कपात करून पूरग्रस्त भागांना देण्यात यावा. किरण साठे यांची राज्य सरकारकडे मागणी. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. एकट्या सप्टेंबर महिन्यात 26 लाख हेक्टरचं नुकसान. बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका. नागझरी गावात शिरलं गोदावरीचं पाणी. नदीमध्ये पाणी गावात शिरल्यानं तर नागरिकांचे हाल. पिण्याचं पाणी देखील सर्व साठे झाले खराब. बुलढाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन. शेतामध्ये पाणी साचलं. मोसंबीसह कपाशीचं नुकसान. पैठणमध्ये पिकांचं नुकसान. शेतकरी संकटात. नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गातील निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा. घरांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. जालन्यातील गोदाकाठच्या गावामध्ये पूरस्थिती. शेतामध्ये पाणीच पाणी. 8,000 नागरिकांचं दुसऱ्या गावात स्थलांतर. गोदाकाठच्या रामसगाव परिसरातील पूरस्थितीची ड्रोन दृश्य. कोकणामध्ये पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार. कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट. तेलंगणातील विसर्गामुळे सिरोंचा तालुक्यामध्ये पूर. सागर धरणातून 13 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलं पुराचं पाणी. नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरला. पाऊस थांबल्यानं मराठवाड्याला देखील मोठा दिलासा. बीड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर 32 गावांमधील नागरिकांचं स्थलांतर. सोलापूरमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वस्तूंचं वाटप. तर अन्नदान आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा त्यामध्ये समावेश. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पूर परिस्थिती निर्माण. महापुरानं नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका. अनेक कुटुंब बेघर. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी. घाटमाथ्यावर देखील पाऊस थांबला. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची विश्रांती. पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आजपासून कमी होणार. राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता. नागपूरमध्ये दसऱ्यालाही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी.
महाराष्ट्रामध्ये 41,000 पूरग्रस्तांचं स्थलांतर. जायकवाडी, उजनी, गंगापूर, गिरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य परिस्थितीने नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का. रात्रीच्या वेळेस भूकंप झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचा प्रशासनाचा सल्ला. सरसगट द्राक्षबाग, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सांगलीतील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षबागांना अतिवृष्टीचा फटका. बीडमध्ये गेवराईच्या शहाजनपूर चकला येथे गावात शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त. सरकारनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी संकटामध्ये असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. धाराशिवच्या संजीतपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. धाराशिवमधील काही शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. संकट काळामध्ये कोणतीही कर्ज वसुली नको. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं बँकांना आवाहन. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा. प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं 50 लाख रुपयांची पूरग्रस्तांना मदत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाठवला. धाराशिवमध्ये शेतकरी संकटामध्ये असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. संजीतपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. केंद्र आणि राज्याच्या नियमांप्रमाणे पंचनामे होतील. जितकी मदत पाहिजे तेवढी मदत करण्याचे प्रयत्न केले जातील. आरोग्य विभागाकडून साथीचे रोग येऊ नये यासाठी उपाययोजना. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. खासदार बजरंग सोनवणेंनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. बैलगाडीमध्ये बसून केली पूरग्रस्त भागाची पाहणी. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका, सोनवणेंचं शेतकऱ्यांना आवाहन. पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ. राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त जनावरांसाठी 3 ट्रक कडबाकुट्टी पाठवण्यात आली. घाट माथ्यावरच्या अतिवृष्टीचा फटका कोकणाला सुद्धा बसला. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांच्या आवकवर मोठा परिणाम. पुराचा फटका, भाज्यांचा तुटवडा. सर्वत्र भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी महागले. नंदुरबारमध्ये मका, कपास, भात पिकांचं नुकसान. तर शेतकरी हवालदिल. सरकारनं लवकरात लवकर मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. शिक्षक भवन बांधण्याचा निर्णय रद्द करून 1,06,00,000चा निधी पूरग्रस्तांना देणार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांचा निर्णय. वाशिममध्ये नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्यापूर्वी सोयाबीनच्या दरामध्ये तेजी. सोयाबीनचे दर 4,000 ते 4,590 रुपयांपर्यंत पोहोचले. मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दरात सरासरी 200 ते 300 रुपयांची वाढ. रवी राणांनी 4थ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना सरकारची साथ हवी. अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही. रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बीडमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी साधला स्थलांतरित पूरग्रस्त महिलांसोबत संवाद. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. संकट येत असतात, जात असतात, महिलांना दिला धीर. वाशिम जिल्ह्यासह परिसरामध्ये 3 महिन्यांपासून अतिवृष्टीचा फटका. भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी. 48 तासात 3 मुलांचा मृत्यू तर 1 बेपत्ता. प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू. उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती. तर आगीमध्ये दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले. सोन्याच्या दरानं 1,20,000चा ओलांडला टप्पा. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. लातूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर हरिवंश राय बच्चन विद्यालयाचं चित्र प्रदर्शन. प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिली जाणार. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांच्या विरोधात निदर्शनं. पालिका आणि पोलीस मदत न करत असल्याचा आरोप. तर मंत्रालयाच्या परिसरात पोलिसांनी वृद्धाला घेतलं ताब्यात. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये तांत्रिक बिघाडानं दुचाकीनं पेट घेतला. आगीमध्ये दुचाकी जळून खाक. घटनेत कुणीही जखमी नाही. भारताच्या सोन्याच्या साठ्यामध्ये वाढ. देशातील सोन्याचं मूल्य 30 लाख कोटींवर पोहोचलं. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण लाभ शून्य. 1 पैसा मिळाला नसतानाही राज्य सरकार साजरा करणार सप्ताह. बुलेट ट्रेनची 8 स्थानकं जवळपास पूर्ण. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी. तिजोरीमधील खडखडाटामुळे युती सरकारचा डीपीडीसीच्या निधीवर डल्ला. राज्यातील विकास कामांना मोठा फटका बसण्याची शक्यता. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेच्या मार्फत 20 विशेष गाड्या चालवण्यात येणार.
मराठवाड्यातील पावसाने एसटीच्या प्रवासी आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय घट. एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय. दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असेल. शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता इतरत्र भाडेवाढ. स्वयंचलित दरवाजा असलेला महिला लोकलचा डबा तयार. महाव्यवस्थापकांनी स्वतः केली पाहणी. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पामध्ये काही मच्छीमार बाधित होत आहेत. बाधित मच्छीमारांना मोबदल्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. 31 ऑक्टोबरपर्यंतची संधी. बुलढाण्यातील भोसा ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार चौकशीसाठी गावकरी चढले टॉवरवर. खाली उतरण्याचे प्रशासनाकडून आवाहन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 8 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी घेतला आढावा. 1 ऑक्टोबरपासून सीएसएमटीवरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद. काही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत धावणार. पुढील 3 महिन्यांपर्यंत प्लॅटफॉर्म बंद. विकास कामांसाठी प्लॅटफॉर्म बंदचा निर्णय. अतिवृष्टीतील जिल्ह्यांना मिळणार मदत. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी निर्णय. शासनानं जारी केला मदतीचा निर्णय. नांदेडमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा बससमोर ठिय्या आंदोलन. बसची मागणी करूनही बस उपलब्ध होत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा. मनमानी कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त. आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच कार्यालयामध्ये उपस्थित ग्रामस्थांचा आरोप. नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा मोठा फटका. मारुतीच्या मूर्तीवरील लेपनही निघालं. कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषामध्ये दख्खनच्या राजाचा जागर सोहळा पार. जागर सोहळ्याला 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. परभणीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिराचं उद्घाटन महापालिका आयुक्त नितीन नार्वेकरांच्या हस्ते करण्यात आलं. परभणीमध्ये मनसेचं ठिय्या आंदोलन. जन्म मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील सततच्या गैरव्यवस्थेच्या विरोधात करण्यात आलं आंदोलन. परभणीमध्ये आरक्षण बचावसाठी मोर्चा. अनुसूचित जमातींसाठीचं आरक्षण टिकावं यासाठी आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा. मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फटका. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांचे हाल. निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेवर महिलांचा रोष. वेबसाईट तात्काळ सुरळीत करावी अशी महिलांची मागणी. हिंगोलीतही कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा. बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ. शेतकऱ्यांचं खातं बँकांनी केलं होल्ड. पीक कर्जासाठी देखील बँकांची टाळाटाळ. 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल. मुंबईच्या अनेक मार्गामध्ये होणार बदल. मोठ्या संख्येनं नागरिक येण्याची शक्यता. पोलिसांकडून खबरदारी. अंबरनाथमध्ये जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गरबा महोत्सवाचं आयोजन. अंबरनाथ शहरामध्ये नशामुक्तीचा संकल्प. खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली नशामुक्तीसाठी शपथ. नागरिक, महिला आणि तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमध्ये आणखीन 50,000 कोटींची गुंतवणूक होणार. उदय सामंतांनी केली वर्धापन दिनाच्या समारंभामध्ये मोठी घोषणा. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तासगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू. मातंग समाजाचे नेते प्रशांत सदामत यांचं तासगाव तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू. मिरजमध्ये जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं आर्यन हार्ट केअरच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन. अनेक सायकलप्रेमी उपक्रमामध्ये सहभागी. 25 किलोमीटर सायकल चालवत हृदय निरोगी ठेवा असा दिला संदेश. सांगलीमध्ये नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन. यावेळेस परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या वतीनं रील्स स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती. यावेळी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जगात 2ऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी तर 2 फूट 3 इंच एवढी तिची उंची. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण सोडत 6 ऑक्टोबर रोजी निश्चित. जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे आरक्षणाची सोडत काढली जाणार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पत्र काढून दिली माहिती. आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकरसह सर्व साथीदारांची येरवाडा कारागृहामध्ये रवानगी. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी दिले आदेश. पालघरमधील जव्हार येथे आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन. अनुसूचित जमातीमध्ये बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश करण्याची मागणी. बीडमधील अंबाजोगाईमध्ये शेतकरी आक्रमक. कर्जमाफीसाठी भव्य बैलगाडी मोर्चा. पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आंदोलकांची मागणी. साताऱ्यातील अजिंक्य नवरात्रोत्सव मंडळाची पूरग्रस्तांना मदत. रोख रक्कम, ज्वारी, गहू, साड्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत सुपूर्द.
साताऱ्यातील आपटी गावात पूर्वीची कामगत परंपरा, नवरात्रोत्सव साजरा, तर गावकऱ्यांचा एकत्रितपणे मोठा सहभाग. बीडच्या बेलगावात रेणुका मातेच्या देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, मंदिरातील खास ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामदैवत खंडेश्वरी माता, नवसाला पावणारी म्हणून खंडेश्वरी देवीची आख्यायिका, बळीराजाचं संकट दूर करण्याचं गावकऱ्यांचं देवीच्या चरणी साकडं. नवरात्रोत्सव देशभरात मोठ्या उत्साहामध्ये सुरू. अकोला शहरातील जलतरण तलावात जलतरणपटूंनी पाण्यामध्ये उतरत खेळला गरबा. पाण्यामध्ये खेळलेला गरबा शहरवासियांसाठी विशेष आकर्षण ठरला. आमदार आदित्य ठाकरेंची मुलुंडपूर्व टाटा कॉलनीतील जय अंबे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट. कागदापासून बनवलेल्या देवीची मूर्ती साकारणारं मुलुंडमधील पहिलं मंडळ. दहिसरमध्ये जीएसबी मंडळाची देवी विराजमान. जीएसबी मंडळाचंही 18वं वर्ष. नवरात्रीचे 9 दिवस 9 वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देखावे देखील साकारले जातात. आशिया कप स्पर्धेमध्ये भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याचं देवनार निवासस्थानी जल्लोषामध्ये स्वागत. माजी खासदार राहुल शेवाळ यांनी सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि तिरंगा देत केलं अभिनंदन. क्रिकेटर अभिषेक शर्मा बहिणीच्या लग्नासाठी पंजाबमध्ये युवराज सिंग सोबत फ्लाईटमध्ये फोटो शेअर केले. लुधियानामध्ये आज शगुन समारंभ. ऑलिम्पियन दीपक पुनियाची रिंग सेरेमनी, तर बहादूरगडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी. दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिल्यानं युवकाची आत्महत्या. वणीमध्ये 13 दिवसांपासून युवक बेपत्ता. कुजलेल्या अवस्थेमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. नांदेडमध्ये व्यापाऱ्यांनी दररोज 10,000 रुपयांची खंडणी द्यावी लागेल. गुंडांची मागणी, तर गुंडांकडून व्यापाऱ्याला मारहाण. पोलिसांनी गुंडांना घेतलं ताब्यात. डोंबिवलीमध्ये सापाच्या चाव्यानं 4 वर्षीय मुलीचा मृत्यू. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. जालन्यामध्ये युवकाचा घोण जातीच्या सापासोबत स्टंट पडला महागात. साप चावल्यानं युवकाचा मृत्यू. अंधेरी सहारा रोडवर P&T कॉलनीतील इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीमधील कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवानं जीवितहानी नाही. सिल्लोड तालुक्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजाने सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.